हॅलो सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळेजण व्यवस्थित असाल, एन्जॉय करत असाल, खात असाल. मी देखील तुमच्यासारखी व्यवस्थित आहे, एन्जॉय करते, खाते पिते. तर गाईज, हे माझे मिनी ब्लॉग्स आहेत आणि माझ्या मिनी ब्लॉगला तुम्ही भरपूर असा प्रतिसाद द्या. आणि इथं मी करते फ्रेंच फ्राईज करते आणि तिखटवाले फ्राईज करते उपवासासाठी. त्यासाठी मी असं छान बटाटा असं लांब चिरून घेतलेला आहे. 2 बटाटे असे छान लांब चिरून घेतले आणि तेल गरम झालं की त्यामध्ये हे बटाटे छान तळून घेतले. बटाटे तळून झाल्यानंतर ते एका ताटात काढून त्याच्यावरती मीठ आणि मिरची पावडर ही अशी टाकून द्यायची आणि ती खायला रेडी मस्तपैकी. उपवासवाल्यांसाठी छान आहे ही रेसिपी, तुम्ही पण ट्राय करा. बघा इथे छान बटाटे तळतायत आपले आणि इथे बटाटे तळून झालेले आहेत, त्याचं काढून घेतलेत मी ताटामध्ये. आणि ह्याच्यामध्ये मला करायचं आहे परत भगरीचा भात, त्यामुळे मी हे तेल थोडंसं कमी केलं, ह्यातलं थोडंसंच तेल ठेवलं ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलं जिरं आणि मिरची टाकून घेतली. जिरं मिरची हे टाकून त्याच्यामध्ये भगर छान टाकून घेतली. गरम पाणी मिक्स केलं, मीठ टाकलं, बटाटा टाकला त्यात पण एक आणि ते छान शिजवून घेतलं. त्याच्या अगोदर मी भगर म्हणजे वरई जी होती ती मी छान अशी कोरडी भाजून घेतली होती तव्यामध्ये आणि त्याचा हा मग नंतर गरम भात केला. छान असा मऊ लुसलुशीत भात डब्यासाठी केला होता. आणि आता ह्याच्यावरती हे झालं फ्राईज रेडी, हे एका साईडला ठेवून देते आणि मग मी परत बटाट्याची भाजीची तयारी करते. जे उपवास नाही आहेत ज्यांना त्यांच्यासाठी बटाट्याची भाजी, ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी फ्रेंच फ्राईज आणि वरईचा भात असा होता मेनू. आणि त्याच्यासोबत होता बटाटा किस तिखट. उपास धर आणि रेटून खा, ही आपली मराठी लोकांची परंपरा असं समजा. आणि आता ह्याच्यामध्ये करते बटाट्याची तयारी. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकले कांदा, अद्रक, लसूण, टोमॅटो, थोडंसं खोबरं, छान असा मसाला भाजून घेतला. तेलामध्ये कुकरमध्ये थोडं तेल टाकलं, त्याच्यामध्ये मोहरी टाकली, मोहरीवरती हा मसाला टाकला आणि तो छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतला. त्याच्यामध्ये टाकले मी काय म्हणतो त्याला धनिया पावडर टाकली आणि घरगुती मसाला टाकला, थोडीशी मिरची पावडर टाकली, मीठ टाकलं आणि छान असं परतून घेतलं. ते परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि बटाट्याची भाजी आपली रेडी झालेली आहे. इथे बघू शकता तुम्ही कसं चाललं माझं सकाळ काम. उत्साह आला आहे मला सकाळ काम करायचा. बाकी काय नाही, मी आता रोज सकाळची काम करते. माझा डब्बा मी माझ्या ऑफिसला घेऊन जाते. बरं वाटतंय, ठीक आहे. सकाळी लवकर उठते, थोडा मला पण माझा वेळ भेटतो. झोपून राहून काय होणार नाही, सुस्ती आल्याशिवाय काय होत नाही. नुसतं झोपायचं आणि कामाला उठून पडायचं, काय होणार नाही. ह्याच्यामुळे मी हा प्रयत्न करते लवकर उठायचा. बिझी राहतो बिझी माणूस ह्या सगळ्यामध्ये, म्हणून बिझी राहिलं पाहिजे. बटाट्याची भाजी बघा किती छान झाली आपली. मी दाखवते तुम्हाला नंतर. पुढे कुकर मस्त झाली होती बटाट्याची भाजी, बघू शकता तुम्ही. वाव, छान मसाला भाजून घेतला बघा किती कोरडानी. आणि ही भाजी अशी आपली ह्या प्रकारे रेडी झालेली आहे. वाव, सो यम्मी. बघू शकता कशा वाफा येतात ते गरम कुकर खोलल्यावर. आणि आता मस्तपैकी करून घ्यायच्यात आपल्याला गोल गरगरीत अशा टम फुगलेल्या चपात्या. बघू शकता तुम्ही माझी चपाती किती सुंदर होते. आणि हा तवा मला एवढा त्रास देत होता सकाळ. तर मला ह्या तव्याचा खूप राग आला होता आणि हा तवा बसतच नव्हता एका ठिकाणी. हलतोय कडकड वाजतोय. मला असं चिडचिड झाली ना सकाळी असं फेकून द्यावा का काय हा तवा. बघा माझी चपाती किती छान झाली आहे. मस्त अशी लाटून घेतली आहे मी चपाती आणि टाकली तव्यात चपाती टाकली की कडकड, तव्यात चपाती टाकली की कडकड. हे बघा परत मी हलवलं त्याला. देऊ काय फेकून ह्याला, मेंटल कुठला. बघा आता माझी चपाती किती छान फुगते बरं का. बघा छान अशी माझी चपाती फुगलेली आहे. तर माझा सगळा स्वयंपाक केला आहे, सगळं भरून झालं, डबे भरून घेतले आणि मी निघाली आहे ऑफिसला. सो बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.